विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, ह्या शहाण्याने द्यायला लावलं. कडा या गावी आले, मला बोलायचं नाही म्हटलं, खूप ठरवलं होतं, पण काय करू. त्याच्यानंतर ते आले आणि बोलताना आदरणीय दादासाहेब आपण म्हणलात, अरे धनु तूच सांगत होता पीडीसीचं लोन दे, पीडीसीचं लोन दे. दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे, पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं. जर त्यांनी मला शिफारस केली पीडीसीचं लोन द्या म्हणून दादा, तर मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल. याचा उत्तर आहे, तुम्ही जर सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसीची बँकेने लोन का दिलं नाही दादा. ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचा भारी चालला नाही. तुम्ही साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची, सांगितलं मी रणांगणात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा, याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या. तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये. ज्या बजरंग अप्पांबद्दल अजित पवार या व्हिडिओत बोलतायत त्यांनी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव केला. पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये जरांगे फॅक्टरमुळे बजरंग अप्पांनी विजय मिळवला. मात्र निवडणुका दरम्यान बजरंग सोनवणेंबद्दल जे नॅरेटिव्ह पसरवलं जात होतं त्यात अजित पवारांच्या या भाषणाचा महत्त्वाचा वाटा होता आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा ताईच परत येतील असा अंदाज होता. मात्र या सगळ्यांवर मात करून बजरंग अप्पांनी विजय मिळवला. हे भाषण निवडणुकीत तुफान व्हायरल झालं. असं काय बोलले होते दादा, ऐकूया. मित्रांनो, मला एका गोष्टीची जाण आहे. कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात. मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी पाटोदा शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार. तुम्ही काळजी करू नका, ते बोलून गेले असले. थांब रे तपास. त्यामध्ये ही महायुती आहे. ह्या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असेल, सुरेशराव असेल, आमचे भीमराव असतील आणि ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कोणी इच्छुक असेल म्हणजे मी त्यांना सोडत नाही, ते पण असतील. कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार होऊ नये. आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ द्या ना, असं काहींच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपचे नेते, आमचे महादेवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला MLA दिलं पाहिजे, कुणाला MLC दिले पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका. हायला आता बाळासाहेबाचं कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला का काय. काही काटबेट झालं नाही. मी सांगतोय ते सांगतोय, माझं ऐका. मी अतिशय स्पष्ट बोलत असतो. त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची आणि अमित भाईंची फार चांगली जवळीक झाली. त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन, आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल. त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय, त्याच्यामुळं आपण चालवायचं. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. शेवटी माणुसकी महत्वाची. कुणी कुणाचा कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचा कायमचं मित्र नसतं. माणुसकी महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा
माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, ह्या शहाण्याने द्यायला लावली. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत, काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं, त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली. आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे, याचा विचार करा. आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आलं. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्याची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे. त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजाची तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो. मित्रांनो, मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, मतदारांना सांगायचंय, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सरकारमध्ये, यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं. किती? 1000 कोटी. मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा. शेवटी सगळे आपण भारतीय आहोत, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मराठा समाजाला मिळतं, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो. महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता बार्टी आहे. माझा मातंग समाज म्हणायचा, दादा आम्हाला अन्याय होतो, बार्टीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो. तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं. बार्टी बाकी नवबौद्धांना, मातंगांना आरटी. शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत. या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिलीत आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला. धनंजय, तुला आठवत असेल, माझ्याच चेंबरला मीटिंग झाली. हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते. आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता, उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादीखान्याला निधी नाही. यावेळेस ह्या सगळ्या कामाला निधी दिला. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी
तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे. बाळासाहेब तुझ्याकडे पण निधी आला, धनंजय तुझ्याकडे पण निधी आला, असा भेदभाव केला नाही. शेवटी सगळी आपली माणसं आहेत याचा विचार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं आहे, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. हे काही सांगतात, अरे आता हे सरकार आलं की ह्यांना गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतील. काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलता, काही पण सांगता, खोटा नाटा प्रचार करता. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही, असलं सांगायला मागं पुढं बघत नाही. अरे शहाण्यांनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केलाय. दरवर्षी संविधान दिन सुरू केलाय. ह्या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना पाडलं. तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता, तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, का नाही बिनविरोध निवडून दिला? महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा. यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदोरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय. ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे, असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. मित्रांनो, राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललोय. आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली. त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच्यातनं केंद्रामध्ये पंकजाताई मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी आणण्याचं काम ते करतील. त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील, आरो ब्रिजची कामं असतील. त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर क्षीरसागरांशी बोलत होतो. सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52, बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उड्डाण पूल ब्रिज आणि बायपास रोडवर सर्व्हिस रोड. डॉक्टर योगेश क्षीरसागर सांगत होते, दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं. त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरोत्थान टप्पा 3 17 रस्ते ते आपल्याला करायचे. आपलं मराठवाड्यातलं बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा, शहराचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण. त्यामुळे ह्याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका, ते आमच्याच एकनाथराव शिंदेंच्याकडे ते काम आहे. आपली निवडणूक संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर मी, धनंजय, त्याच्यामध्ये पंकजाताई, आम्ही सगळेजण जाऊन एकनाथरावांना सांगितलं तर एकनाथराव नाही म्हणणार नाही. हेही काम तुमचं मार्गी लावू. आपल्याला शेवटी कामं करायची, आपण कामाची माणसं, आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहेत. आपण लोकांना दिलेले शब्द पाळणारी माणसं आहोत. मित्रांनो, आज 18 पगड जाती 12 बलुतेदार, माझे मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी, माझा मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. हे भाषण दादांनी पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी केलं होतं. मात्र निकाल वेगळाच लागला आणि बजरंग अप्पांचा विजय झाला. बजरंग अप्पांचा शरद पवार गटात झालेला प्रवेश दादांच्या जिव्हारी लागला, पण अप्पांनी विजय मिळवून सगळ्यांनाच उत्तरं दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.